अवंतिकाच्या टिफिनसाठी शिमला मिरचीची भाजी करणार आहे. कारण अथर्व आणि त्याच्या पप्पाचा टिफिन झालेला आहे. त्यांना रस्सा भाजी वांग्याची केलेली आहे आणि अवंतिकाला काय रस्सा भाजी देता येत नाही टिफिनला, त्याच्यामुळं शिमला मिरचीची आज तिच्या टिफिनसाठी भाजी करत आहे. अवंतिकाचा टिफिन ही पोळी, शिमला मिरचीची भाजी, हे पहा, ही शिमला मिरचीची भाजी आणि ही पोळी, आणि तिला मक्का भाजलेली पाहिजे होती, तिला दिली, तिला आवडते खूप. आणि हे तिचा टिफिन तयार झाला. घ्यायचे आहेत क्ले. हॅलो, हे किती वाले आहेत? फक्त 100 रुपयाचा. आणि तो वाला हा माझ्याकडे पण नाही. 50 पर्यंत. पहा ना एकदा प्राईस. 50 रुपये. 50. हे वाले हे वाले घ्यायचे का? हा घे. बरं ठीक आहे. अवंतिकाने शिवलिंग बनवलेलं आहे. हे पहा, बेलाचं पान पण बनवलेलं आहे आणि ही शिवलिंग बनवलेलं आहे क्लेचं. आज त्यांच्या शाळेमध्ये क्लेपासून शिवलिंग बनवायचं होतं आणि हिनं ती शाळेत नाही बनवलं, आता घरी आल्यावर बनवलं. हे पहा, हे पहा, मस्त अशी गावरान पानं आहेत छोटी छोटी. ही आळू वडीसाठी आपलं बॅटर तयार झालेलं आहे. तर या सगळे जेवायला. हाय, हॅलो, नमस्ते सर्वांना, गुड मॉर्निंग. आणि आत्ता आज आहे महाशिवरात्री आणि तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि ही पहा, बाहेर जा, घरात ये, असं चालू आहे. हे पहा, अवंतिकाच्या मैत्रिणी आलेल्या आहेत अवंतिकाला घेऊन जाण्यासाठी मंदिरामध्ये. तर अवंतिकाने आता आंघोळ केलेली आहे. त्या आल्या होत्या चांगल्या आंघोळ वगैरे, देवपूजा वगैरे करून, पण ही काय उठलेली नव्हती. मग आता उठली आणि मग आंघोळ वगैरे केली आणि आता मैत्रिणीसोबत चाललेली आहे मंदिरामध्ये. हॅपी महाशिवरात्री. सगळेजण म्हणा हॅपी महाशिवरात्री सगळ्यांना. हॅपी महाशिवरात्री सगळ्यांना. हां, जाऊन या मंदिरामध्ये. सगळेजण फुलं घ्या आणि घ्या, 1-2 घ्या. हां, आणि जा आणि रोड साईडनं जा. हां, जा. हां, कालचा टिफिन घेऊन गेलेली ही आज काढती. काय ते? काय ग, काय केलंय ते? हां, क्ले आहे ना, कोणीतरी टाकलाय का बॅगमध्ये? हातरुमालमध्ये? नाही नाही, हात रुमाल. मग घाण झालं का? अरे क्ले कोण टाकला खरंच? तू टाकला का? नाही ना. तुझा नाहीच का? आहा. मग कोणाच तरी असेल, मग कोणी ठेवला काय माहित. सगळा मिक्स झाला, घाण झालाय सगळा. तर आता काय काय करते आता त्या क्लेचं? मला राहू द्यायचंय काय? तू काय म्हणतो, दे तिला? तुला कशाला पाहिजे? ही आज आपली सकाळची पूजा झालेली आहे आणि फुलवाल्याकडून काही भेटली नाही ती आज, कारण आज सगळेच फुलं घेणारे होते. त्याच्यामुळे मग मंदिराच्या समोर जावं लागलं अथर्वला आणि फुलं आणावी लागले. त्यानं जाऊन आणले आणि आपल्याला हे पहा, आज बेल ही मंदिराच्या समोर त्या बाईकडे भेटलं, तर बेल ही आणलं. आणि आपली घरची पूजा झालेली, मंदिरात काही मी अजून गेलेली नाही. आणि अवंतिकाच्या मैत्रिणी मंदिरात जाऊन आल्या. आता मी जाईन नंतर मंदिरामध्ये संध्याकाळी किंवा दुपारच्या टायमिंगला.
अभ्यास करत होते आणि आत्ता माझा अभ्यास झाला म्हणजे बाकी आहे, पण मग म्हणलं आता नंतरच करण, कारण की आता इतक्या वेळेचा मी अभ्यास करू लागले होते. मग म्हणलं, मम्मी म्हणली की नंतर कर आता, तोपर्यंत आता तो खेळत. मग मी म्हणलं जाते खेळत, पण नाही, ब्लॉगच शूट करते. असं बोरिंग झालं की मी ब्लॉग शूट करते, कारण की मला ब्लॉग शूट करायचं पहिल्यापासून खूप आवडत होतं. आता मी त्याच्यामुळंच करते ब्लॉग शूट, नाहीतर मग नाही. आता हे बघा, मम्मी पेपर वाचतीये. बघा काय वाचतीये मम्मा? खेळणी निवडण्यापूर्वी लक्ष द्या लहान लेकरांना. हो का? आणि पाले गर्दी आहे बरं मंदिरात. आता काय मंदिरात बहुतेक दिसलं का तुम्हाला? इकडं थोडंसं हातापाय धुवून जाऊ ना. पण जायचं कुठून? तिकडनं जावं लागतं. खूप गर्दी आहे मंदिरामध्ये. दर्शन घ्यायला बहुतेक वेळ लागणार आहे. हे पहा, रांग लागलेली आहे मंदिरात जाण्यासाठी आणि रांगेमध्ये आम्ही पण थांबलो. हे पहा, पिंपळाचं झाड आहे समोर गणपती बाप्पा. आणि पहा कसं फुलानं सजवलेलं आहे मंदिर. हे पहा, ओम नमः शिवाय फुलांनी सजवलेलं आहे. आलेलो आता मंदिरामध्ये जायला थोडंसं अजून आहेच म्हणा गर्दी आहे. पहा, दिवे वगैरे लावलेले आहेत. मंदिरच्या अगोदर पाया अवंतिका आणि अवंतिकाचे पप्पा दर्शन घेऊन आता आलेले आहेत. पहा, गर्दी भरपूर अशी आहे. रांग लागलेली आहे. हे पहा, रांगोळी खूपच सुंदर काढलेली आहे. मंदिरात गर्दी असल्यामुळं खूपच ट्रॅफिक असं झालेलं आहे. का मंदिर तिकडं आहे, आज इकडं भरपूर असं ट्रॅफिक झाले. टरबूज आले भरपूर असे, चक्कू आहेत, सेब आहेत, संत्री आली, डाळिंब पण आहेत, खरबूज आहेत, केळी आहे. थोडेच राहिले. आता तिथे काय मागती काय घेते काय माहिती नाही. ॲपलच छान आहेत सगळ्यापेक्षा, फ्रेश दिसायला लागते. अंघोळ कशी खात आहे. पातेल्यात पाणी घेतलं, नीट धुवून म्हणून नीट धुवून खा बरं. त्याला ती पावडर असते सगळी तसली, ती औषध टाकलेलं, हां तसं धुवून खा.